श्री हरिभक्त परायण परमपूज्य गुरुवर्य विद्यावाचस्पती श्रीधर स्वामी महाराज पंचगव्हाणकर यांचा जीवन महिमा। महाराष्ट्र ही संतांची आणि विचारांची भूमी आहे। इथल्या संत परंपरेने आपलं आध्यात्मिक विश्व अतिशय समृद्ध करून सोडलंय आणि याच विचारातून आपली वैभवशाली अनऐतिहासिक संस्कृती आजही अगदी घट्ट उभी असून तिच्या विचारांचा झेंडा आजही सगळीकडे डौलानं फडकतो आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत कबीर, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत गोरोबा काका, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज आदी संतांच्या विचारातून, कृतीतून आणि गौरवशाली वारशातून एक विचार परंपरा या महाराष्ट्रानं कायम जीवापाड जपली आहे। याच महाराष्ट्राचा प्राचीन वारसा सांगणारा आपला वारकरी संप्रदाय। संत आणि आध्यात्मिक विचारांना विज्ञानाचं अधिष्ठान प्राप्त करून देणारा वारकरी संप्रदाय अन पंढरीच्या पांडुरंगाची निरामय भक्ती करणारा वारकरी हे या महाराष्ट्राचं सर्वात मोठं वैभव। गेल्या अनेक शतकांपासून भक्तीच्या खजिन्यातील ही विचारांची रास आजही अगदी कुबेराच्या खजिन्यासारखीच वाढते आहे। विदर्भाची पुराणातील ओळख म्हणजे रुक्मिणीचं माहेर अशी। इतिहासात आपल्या कर्तृत्वानं अजरामर झालेल्या गार्गी, मैत्रेयी या सुद्धा विदर्भ कन्यात। आपल्या विदर्भातील संत परंपरेचा इतिहास आणि वारसाही असाच वैभवशाली। याच विदर्भाच्या संत परंपरेनं अवघ्या मानव जातीला एक कृतिशील आदर्शांचा वास्तुपाठच घालून दिलाय। तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी अशी शिकवण देणारे संत गाडगे बाबा असो की आपल्या खंजरीच्या माध्यमातून हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है म्हणत माणुसकीला साथ घालणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। हर देश में तू हर वेश में तू हर देश में तू हर वेश में तू तेरे नाम अनेक तू एक ही है तेरे नाम अनेक तू एक ही है। हे विश्वची माझे घर वसुधैव कुटुंबकम हा वैचारिक वारसा आम्हाला आमच्या संतांनीच दिलाय। 1930चं दशक अकोला जिल्ह्याच्या आध्यात्मिक क्षितिजावर सुवर्णाक्षरानं लिहिलं जाईल असं दशक। कारण याच दशकात या जिल्ह्यात एका तेजस्वी महापुरुषाचा जन्म झाला होता, ज्यांच्या विनयशील बुद्धिचातुर्याने भागवत धर्म अन महाराष्ट्राचा वैभवशाली वारसा सांगणाऱ्या वारकरी संप्रदायाची पताका अवघ्या विश्वात डौलानं फडकत राहिली। आपल्या भक्तांचा मायबाप, सखा सोबती अन शिक्षक असणारा हा स्वामीजी म्हणजे जणू एक वादळच। पण हे वादळ एक नवनिर्मिती करणारं अन आपल्या विचार आणि कृतीतून एका सक्षम, संस्कारक्षम आणि कृतिशील समाजाची निर्मिती करणारं। कोण असेल हा महापुरुष आणि समाजाला दिशा देणारा शिल्पकार? अहो जरा थांबा, डोक्यात अनेक प्रश्नांचं काहूर उठलंय ना? हे नाव आहे श्री हरिभक्त परायण परमपूज्य गुरुवर्य विद्यावाचस्पती श्रीधर स्वामी महाराज पंचगव्हाणकर। आध्यात्मिक चळवळीतील एक विचारवंत, तत्वज्ञ, विद्यावाचस्पती, समाजाला फक्त धर्मच नव्हे तर मानव धर्म समजावून सांगणारा, भक्तांवर पुत्रवत प्रेम करणारा, विश्वातील सकारात्मकतेसाठी लढणारा लढवय्या शिलेदार। या सर्व ओळखीचं एकच सामायिक उत्तर ते म्हणजे आपणा सर्वांचे स्वामीजी। म्हणूनच आज फक्त अकोला जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील आध्यात्मिक चळवळीतील एक वैचारिक कलंदर
दिलखुलास समर्पित नेतृत्व अन माणुसकीची कणव असणारा महापुरुष अशीच स्वामीजींची ओळख. याच अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण हे गाव. अकोला जिल्ह्यातील आडवळणावर असलेल्या या गावानं अनेक ओळखींनी आपलं वेगळेपण जपलं आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक एकात्मतेचा आदर्श घालून देणारं गाव. याच गावाच्या नावाचा मळवट आपल्या भाळी लावत उभ्या भारतात स्वामीजींनी श्रीधर स्वामी महाराज पंचगव्हाणकर ही ओळख दृढ केली आहे. वर्ष 1931, माघ वद्य पंचमी, रोज शनिवार, तारीख 8 फेब्रुवारी. याच दिवशी पंचगव्हाण येथे एका तेजस्वी महापुरुषाचा जन्म झाला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. मानवजातीच्या कल्याणासाठी ईश्वरानं एका देवदूताला पृथ्वीतलावर पाठवलं होतं. श्री किसनलालजी अग्रवाल आणि सौ ताराबाई अग्रवाल या अतिशय सच्शील आणि ईश्वर भक्त दाम्पत्याच्या पोटी या महापुरुषाचा जन्म झाला होता. पुढे या बाळाचं नामकरणही करण्यात आलं, श्रीधर. श्री किसनलालजी म्हणजे पंचगव्हाण गावचे मालगुजार. घरी अगदी राजवैभव होतं, राजवैभव. पंचगव्हाण पंचक्रोशीत शेकडो एकर जमीन. गावातील भव्य वाडा या कुटुंबाच्या संपन्नतेची साक्ष देणारा. पण या कुटुंबाला कधी ना संपत्तीचा दंभ ना कोणताही सोस. चंद्राच्या कलेप्रमाणे बाळ श्रीधर मोठा होत होता. त्याच्यातील ज्ञानी आणि वैचारिक महापुरुषाचं दर्शन आता सर्वांनाच व्हायला लागलं होतं. बाळ श्रीधर आपले बोबडे बोल बोलत असतानाच जणू साक्षात सरस्वती या बालकाच्या जिव्हेवर विराजमान झालीये की काय, असं लोकांना वाटायचं. छोटा श्रीधर आता 3 वर्षांचा झाला होता. अतिशय तेजस्वी, हुशार श्रीधरचं दत्तक विधान करण्याचं ठरविलं गेलं. संत देवलाल बाबा आणि वेणुबाई यांनी सन 1934 साली महाराजांना दत्तक घेतलं. संत देवलाल बाबा म्हणजे या गावातील अतिशय गर्भश्रीमंत पण थोर ईश्वर भक्त. आपलं सारं ऐश्वर्य म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाची संपत्ती आणि गोरगरिबांची सेवा असे मानणारे हे महापुरुष. या कुटुंबाची भक्ती परंपरा अतिशय मोठी. नारायणदास बाबा, देवकीनंदन बाबा, गंगाराम बाबा, नानकराम बाबा, बंसीधर बाबा या सर्व महापुरुषांनी या कुटुंबाचे भक्ती संप्रदायाशी असलेले नाते फक्त दृढच केले नाही, तर या नात्यांची वीण अतिशय घट्टपणे विणली आहे. 5 वर्षांचा श्रीधर आता शाळेत जायला लागला होता. वर्ष 1946 मध्ये श्रीधर मॅट्रिकची परीक्षा चांगल्या गुणवत्तेनं उत्तीर्ण झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी श्रीधरनं अकोल्यातील सीताबाई कला महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 1950 साली BA ची पदवी संपादन केली. तर 1952 मध्ये नागपुरातील हिस्लॉप कॉलेजमधून इंग्रजी विषयात MA ची पदवी संपादन केली. स्वामीजींचे आधीपासूनच संस्कृत भाषेवर जीवापाड प्रेम. याच प्रेमातून त्यांनी संस्कृत विषयात MA करण्यासाठी थेट बनारस विद्यापीठ गाठलं आणि 1956 मध्ये MA संस्कृत ही उपाधी मिळवली. त्यांनी बनारस विश्वविद्यापीठात डीलिट अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यांच्या अभ्यासाचा विषय होता 5 are different, God is one. स्वामीजींचा हा शोधप्रबंध म्हणजे आधुनिक जगाच्या इतिहासातील मानव धर्माची सनद आणि संविधानच म्हणावा लागेल. महाराजांना संस्कृत भाषेचे भीष्माचार्य असं म्हटल्यास वावगं ठरू नये, कारण भारतातील संस्कृतच्या सर्व परीक्षा महाराजांनी मोठ्या प्रावीण्यासह उत्तीर्ण केल्या आहेत. शिक्षणानंतर श्रीधर महाराजांच्या आयुष्याला खरा आकार दिला तो रंगनाथ गुरुजी परभणीकर आणि स्वामी अखंडानंद सरस्वती या 2 महापुरुषांनी. या 2 महापुरुषांनी स्वामीजींच्या आध्यात्मिक
आणि भक्ती मार्गाच्या विचाराला पैलू पाडण्याचं काम केलंय. मी हाडाचा वारकरी, माझे पोरं नातू सगळे हाडाचे वारकरी आहेत. आम्ही एकच धर्म मानतो, स्वामीचा धर्म आणि वारकरी धर्म. स्वामीचा धर्म आणि वारकरी धर्म हे गंगा यमुनेचं मिक्सचर आहे म्हणून प्रयाग झालेलं आहे. आम्ही देवाच्या पतिव्रता स्त्री आहोत. नवऱ्याकडे जावंच लागेल, विठोबा आमचा पती आहे. प्रत्येक वारकऱ्याचा माळ करायचा त्यातच मंगळसूत्र आहे, दुसरं काही नाही. म्हणून त्याच्या सेवेला आम्हाला जावंच लागतं वर्षाला, ही वारी आहे. स्वामीजींचे BA शिक्षण सुरू असताना त्यांचे बाबा देवलालजी आणि आई वेणुताई आता श्रीधरच्या लग्नाची स्वप्न रंगवू लागली. देवलाल बाबांची श्रीधरसाठीची शोध मोहीम येऊन थांबली ती जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात. रावेरच्या अग्रवाल घराण्यातील सुस्वरूप, सुसंस्कृत आणि संस्कारी अशा कुसुमची निवड आपली सून म्हणून केली होती. तारीख होती 7 फेब्रुवारी 1949. स्वामीजी आता चतुर्भुज झाले होते. कुसुमताई यांच्यासोबत स्वामीजींच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली होती. एका योगी पुरुषाचा संसार म्हणजे खरंच एका स्त्रीसाठी अग्निपरीक्षाच. आतापर्यंत कुसुमताईंनी या वादळाचा संसार मोठ्या आनंदानं, हसत खेळत त्यांच्या विचारांना मोलाची ताकद आणि साथ देत पार पाडलाय. महाराज त्यांच्या कुटुंबियांच्या वाट्याला तसे खूपच कमी वेळा आले असतील, कारण दरवर्षी 20 ते 24 भागवत सप्ताह, प्रवचन, सेवा कार्य, 17.5 चातुर्मास, धर्मकार्य या निरंतर गोष्टींमध्येच स्वामीजींचा वर्षातील बराच काळ निघून जात असे. मात्र आपल्यापेक्षा भक्त आणि समाज मोठा मानत या परिवारानं महाराजांच्या धर्मकार्याला ताकदीनं साथ दिलीये. आज महाराजांचं कुटुंब म्हणजे जणू गोकुळच. महाराजांची मुलं अनिल, सुनील, विवेक आणि कमलनयन आणि 4 सुना, नातू आणि पंटू असं हे भरलेलं कुटुंब. माझ्या वडिलांमुळे माझीच नव्हे तर आम्ही सगळं भावंड, एवढंच नव्हे तर आमचे जे सगळे नातेवाईक मंडळी आहेत त्यांना एक समाजात जे स्थान मिळालं आहे ते अवर्णनीय आहे. जेवढे ते सौम्य आहेत तेवढंच त्यांचं संस्काराबद्दल ते तेवढेच कठीण आहेत. म्हणजे थोडासा त्यांचा स्वभाव जो आहे तो त्या बाबतीत ते खपून घेत नव्हते, किंवा ज्या काही गोष्टी करायच्या त्याच आम्हाला करायला लागायच्या. तर हा एक त्यांचा स्वभाव होता. त्याच्यानंतर अतिशय प्रेम माझ्यावर असल्यामुळे बाकी इतर ज्या गोष्टी होत्या, माझ्याकरता काही घ्यायचं आहे किंवा काही मला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, तर त्या सगळ्या गोष्टी मला न मागता त्यांच्याकडनं मिळत गेल्या. किंवा हे सगळे म्हणजे एक मोठा नातू असल्या नात्याने पुष्कळशा गोष्टी मला त्यांच्याकडनं मिळाल्या. स्वामीजींची अनेक रूपं पाहायची असतील तर ती त्यांच्या कुटुंबीय आणि त्यांच्या भक्त मंडळींच्या बोलण्यातून तुम्हाला नक्कीच जाणवतील. स्वामीजी कधी एक खट्याळ आणि खोडकर बालक असतात, कधी ते प्रेमळ तर कधी रागीट पती, कधी ते आपल्या मुलांचा संवेदनशील आणि हळुवार बाप असतात, तर कधी नातवा पंटू यांना अंगा खांद्यावर खेळवणारे आजोबा असतात. स्वामीजींचा उल्लेख त्यांचा भक्ती संप्रदाय माऊली असा करतात. हे देवाची कृपा की तुम्हाला असे उच्च सिद्धांताचे आणि जे ब्रह्मज्ञानास निष्णांत आहेत, शब्दामध्ये निष्णांत आहेत, असे जे गुरु आहेत, ज्यांच्या प्राणामध्ये आतमध्ये भागवतमय जीवन झालेलं आहे, कृष्णमय जीवन ज्यांचं झालेलं आहे, असे जे गुरु लाभलेले आहेत, मी माझं परमभाग्य समजतो. आणि ते माझ्या हृदयात नित्य राहतील. आजही आहेत, उद्याही आहेत. जिथं कुठं मी राहील त्यांचं माझ्या हृदयातलं स्थान कोणीही हिरावू शकणार नाही. महाराजांचा आवडता छंद म्हणजे 4 चाकी गाडीची ड्रायव्हिंग. या छंदातील स्वामीजींना पाहणं म्हणजे आपल्यासाठी जणू स्वर्गयोगाचं